नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 5 गुणाकार 2 किंवा 3 अंकी संख्यांना 2 अंकी संख्येने गुणणे व शाब्दिक उदाहरणे। व्यवसाय 1। प्रश्न पहिला, 80 गुणिले 90 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, 2 अंकी संख्येनं 2 अंकी संख्येला गुणायचं आहे। मग आता 80 गुणिले 90 या संख्येनं आपण 80 या संख्येला गुणणार। सुरुवातीला एकक स्थानी असणारा 90 या संख्येमध्ये एकक स्थानी असणारा 0 या शून्याने आपण 80 ला गुणणार। मग शून्याने शून्याला गुणल्यानंतर गुणाकार 0च येणार। 0 गुणिले 0 0, त्यानंतर 0 गुणिले 8 0च येणार। त्यानंतर आता दशक स्थानच्या 9ने गुणणार, म्हणून दशकाचा या ठिकाणी घेतला 0, त्यानंतर 9 गुणिले 0 9 0 0, त्यानंतर 9 8 72। गुणाकारामध्ये होणार बेरीज, या ठिकाणी 0 0 2 आणि 7, उत्तर आलं 7200। आता मित्रांनो, उत्तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे। आता पर्याय क्रमांक 1 आहे 720, उत्तर चुकीचं आहे। पर्याय क्रमांक आहे 2 72 दशक। विद्यार्थी मित्रांनो, 72 आणि दशक म्हणजे 10, 10वर 1 शून्य असतो, म्हणून 72 वर 1 शून्य दिला तर उत्तर आलं 720। हे उत्तर चुकीचं आहे। त्यानंतर आहे 720 आणि शतक। विद्यार्थी मित्रांनो, शतक म्हणजे 100, 100वर 2 शून्य असतात, मग 720 वर सुद्धा आपण 2 शून्य दिले तर ते होईल 72,000, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे। पर्याय क्रमांक आहे 4 72 आणि म्हटलंय मित्रांनो शतक। आता शतक म्हणजे 100, 100वर 2 शून्य असतात, 72 वर 2 शून्य दिले तर या ठिकाणी झाले 7200, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 72 शतक म्हणजेच 7200। प्रश्न नंबर 2, गुण्य आणि गुणक यांच्यामधील फरक 0 आहे आणि त्यांचा गुणाकार 144 आहे, तर गुण्य संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, आता 144 हा गुण्य आणि गुणक यांचा गुणाकार आलेला आहे। गुण्य आणि गुणक दोन्ही पण सारखेच आहे। मग एक गोष्ट आपण आठवायची, 144 हा 12चा वर्ग आहे। 12चा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12। मग या ठिकाणी बघा 12 गुणिले 12, या ठिकाणी उत्तर येणार 144। 12 दुणे 24, हातचे आले 2, 12 1 12, 13 आणि 14 म्हणजे 144। बघा या ठिकाणी मित्रांनो, हा आहे गुण्य आणि हा आहे गुणक। गुण्य आणि गुणक दोन्ही पण सारखेच आहे, दोघांमधला फरक 0 आहे आणि गुणाकार बरोबर 144 आलेला आहे, तर ती संख्या आहे 12, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 3, दुकानदाराचा साखरेचा रोजचा खप 18 किलो आहे, तर त्या दुकानचा ऑक्टोबर महिन्याचा साखरेचा खप किती किलो असेल? विद्यार्थी मित्रांनो, एक दुकानदार रोज 18 किलो साखर विकतो, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याने किती साखर विकलेली असेल असा हा प्रश्न आहे। एका दिवसाला 18 किलो। मग आता ऑक्टोबर महिन्यामध्ये साखरेचा खप म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये किती साखर विकली, तर आता सगळ्यात महत्त्वाचं, ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवस किती असतात ते आपल्याला माहिती असायला हवं। विद्यार्थी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये असतात 31 दिवस, म्हणजे 18 गुणिले 31 यांचा आपण करणार गुणाकार। हा असेल ऑक्टोबर महिन्याचा खप किंवा ऑक्टोबर महिन्याची विक्री। 1 8 8 1 1 1, त्यानंतर दशकाचा 0, 3 8 24, हातचे आले 2, 3 1 3 आणि 3 आणि 2 5, या ठिकाणी होणार बेरीज 8, 1 आणि 4 5, 5 5 558, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 558। प्रश्न नंबर 4, 30 गुणिले चौकट बरोबर 600, तर चौकट बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, आता पर्यायांचा आपण या ठिकाणी वापर करूयात। 30 गुणिले, आता या ठिकाणी जर आपण हे 100 घेतलं तर या ठिकाणी आपण मित्रांनो हा गुणाकार अतिशय सोपा आहे। 30 गुणिले 100 आहे, मग 30 आपण लिहिणार, 100वर 2 शून्य आहे म्हणून या ठिकाणी 2 शून्य लिहिणार, म्हणजे मित्रांनो उत्तर येणार 3000। मग आपलं उत्तर तर 600 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 2 20।
आता विद्यार्थी मित्रांनो 30 गुणिले आपण करणार 20. 20 शून्य शून्य 20 त्रिक 60. डायरेक्ट गुणाकार केला विद्यार्थी मित्रांनो तरीसुद्धा या ठिकाणी चालू शकतो. 20ने शून्याला गुणलं गुणाकार 0 आला. त्यानंतर 20ने 3ला गुणलं 20 त्रिक 60 गुणाकार आला 600. विद्यार्थी मित्रांनो हे उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजे आपण 30ने जर 20ला गुणलं तर बरोबर उत्तर 600 येतं. म्हणजे चौकटीच्या जागी संख्या येणार 20. म्हणून चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20. प्रश्न नंबर 5. 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी 40 किमी धावते तर 20 लिटर पेट्रोलमध्ये ती किती किमी धावेल. विद्यार्थी मित्रांनो एक गाडी 1 लिटर पेट्रोलमध्ये 40 किलोमीटर अंतर पार करते तर 20 लिटर पेट्रोलमध्ये ती किती अंतर पार करेल. तर आपण या ठिकाणी करणार गुणाकार कशाचा 40 गुणिले 20. मग आता विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट गुणाकार करू शकता किंवा एका एका संख्येने अगोदर गुणा. सुरुवातीला आपण शून्याने गुणूया. 0 गुणिले 0 0 0 गुणिले 4 0. त्यानंतर घेतला दशकाचा 0 2 गुणिले 0 0 आणि बेचोक 8. या ठिकाणी होणार बेरीज. विद्यार्थी मित्रांनो उत्तर आलं 800. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 800. प्रश्न नंबर 6. 17 रुपये प्रति किलोग्रॅम याप्रमाणे 35 किलोग्रॅम ज्वारीची किंमत किती रुपये. विद्यार्थी मित्रांनो 1 किलोग्रॅम ज्वारीसाठी 17 रुपये लागतात तर 35 किलोग्रॅम ज्वारीसाठी किती रुपये लागतील किंवा 35 किलोग्रॅम ज्वारीची किंमत किती असेल. म्हणजे आपण करणार गुणाकार 17 गुणिले 35. सुरुवातीला आपण 5ने गुणूया. 5 7 35 हातचे आले 3 5 1 5 5 आणि 3 8. त्यानंतर घेतला दशकाचा 0 3 7 21 हातचे आले 2 3 1 3 आणि 3 आणि 2 5 5 5 8 अधिक 1 9 5 5 उत्तर आलं 595. विद्यार्थी मित्रांनो सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 595. प्रश्न नंबर 7. किर्लोस्कर कंपनीतील कामगारास दररोज 108 रुपये वेतन असल्यास त्याचा 1 आठवड्याचा पगार किती रुपये. विद्यार्थी मित्रांनो एका कामगारास दिवसाला 108 रुपये एवढा पगार मिळतो. एवढं वेतन मिळतं. मग एका आठवड्याला त्याला किती वेतन मिळेल किंवा एका आठवड्याचा त्याचा पगार किती झाला. आता एका आठवड्यामध्ये असतात 7 दिवस. म्हणजे आपण करणार 108 गुणिले 7 यांचा गुणाकार. 7 8 56 हातचे आले 5 7 0 0 आणि 5 5. बघा मित्रांनो 7ने शून्याला गुणलं गुणाकार 0 आला. पण वरचा 5 हा जो हातचा आहे तो आपण या ठिकाणी खाली घेतला आणि 7 1 7 उत्तर आलं 756. म्हणजे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 756. प्रश्न नंबर 8. 20 रुपयाच्या 22 नोटा म्हणजे किती रुपये होतील. विद्यार्थी मित्रांनो 20 रुपयाच्या 22 नोटा म्हणजे आपण करणार 20 आणि 22 यांचा गुणाकार 20 गुणिले 22. आता आपण डायरेक्ट मित्रांनो या ठिकाणी गुणाकार करू शकतो. 22 0 0 आणि 22 2 44 किंवा आपण सोपा गुणाकार करूया. 2ने अगोदर शून्याला गुणूया. 2 0 0 बे 2 4. त्यानंतर घेतला दशकाचा 0 बे 0 0 आणि बे 2 4. मग या ठिकाणी होणार बेरीज 0 4 आणि 4 उत्तर आलं 440. विद्यार्थी मित्रांनो 20 रुपयाच्या 22 नोटा म्हणजे 440 रुपये. म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 440. प्रश्न नंबर 9. विद्यामंदिर शाळेत 44 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12 वह्या दिल्यास एकूण किती वह्या लागतील. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थ्याला 12 वह्या दिल्या. अशा 44 विद्यार्थ्यांना किती वह्या लागतील. आपण करणार गुणाकार 44 गुणिले 12. आता आपण 2ने गुणणार. बेचोक 8 बेचोक 8. त्यानंतर दशकाचा घेतला 0. आता दशकाचा 0 म्हणजे काय तर दशक स्थानी 1 आहे. त्या 1ने गुणायचं म्हणून या ठिकाणी आपण घेतला 1 0 1 चोक 4 आणि 1 चोक 4. या ठिकाणी होणार बेरीज 8 8 8 आणि 4 12 हातचा आला 1 आणि 1 अधिक 4 5. विद्यार्थी मित्रांनो उत्तर आलं 528. म्हणजे 44 विद्यार्थ्यांना 528 वह्या लागतील. म्हणजे 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 528. प्रश्न नंबर 10.
शाळेच्या बगीच्यामध्ये एका रांगेत 105 झाडे लावता येतात, अशा 9 रांगांमध्ये किती झाडे लावता येतील? विद्यार्थी मित्रांनो, शाळेच्या बगीच्यामध्ये, शाळेच्या गार्डनमध्ये एका रांगेत 105 झाडे लावता येतात. म्हणजे एक रांग आहे, त्या रांगेत 105 झाडे बसतात. अशा आपल्याला 9 रांगांमध्ये झाडे लावायची आहेत. तर 9 रांगांमध्ये किती झाडे लावता येतील? आपण करणार गुणाकार 105 गुणिले 9. आता 9 5 45, हातचे आले 4, 9 0 0 आणि फक्त वरचा हातचा या ठिकाणी आपण खाली घेणार 4, 9 1 9. विद्यार्थी मित्रांनो, 9 रांगांमध्ये किती झाडे लावता येतील? तर 945 झाडे लावता येतील. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 945. प्रश्न नंबर 11. 5 गुणिले 8 बरोबर 40. म्हणजे 5 8 40. तर 50 गुणिले 8 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपल्याला गुणाकार करायचा आहे 50 गुणिले 8. आता 8ने शून्याला गुणलं, गुणाकार 0 आला. कारण की कोणत्याही संख्येनं शून्याला गुणलं किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार 0 येतो. 8 0 0 आणि 8 5 40. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आलं 400. म्हणजे 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 400. प्रश्न नंबर 12. 40 गुणिले 60 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार करायचा आहे 40 गुणिले 60. म्हणजे 60 या संख्येनं आपण 40ला गुणणार. आता सुरुवातीला आपण शून्याने गुणूया. 0 गुणिले 0 0, 0 गुणिले 4 0. त्यानंतर घेतला दशकाचा 0, 6 गुणिले 0 0 आणि 6 चौक 24. विद्यार्थी मित्रांनो, बेरीज करणार, उत्तर आलं 2400. आता पर्यायांमध्ये बघूया. पर्याय क्रमांक अ आहे 240. विद्यार्थी मित्रांनो, हे उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर आहे 24 शतक. बघा आता या ठिकाणी मी लिहिले हे 24. आता शतक म्हणजे 100, 100वर 2 शून्य असतात. मग 24वर 2 शून्य लिहिले, बरोबर झाले 2400. म्हणजे पर्याय क्रमांक ब आहे बरोबर. त्यानंतर पर्याय क्रमांक क आहे 240 दशक. विद्यार्थी मित्रांनो, हे लिहिले 240. त्यानंतर आहे दशक. दशक म्हणजे 10, 10वर 1 शून्य असतो. म्हणजे 240वर 1 शून्य लिहिला, बरोबर झाले 2400. म्हणजे पर्याय क्रमांक क सुद्धा आहे बरोबर. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड 2400 एकक. विद्यार्थी मित्रांनो, 2400 एकक म्हणजे बरोबर 2400. म्हणजे ड हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. फक्त ब, क आणि ड योग्य. प्रश्न नंबर 13. 80 गुणिले स्टार बरोबर 1200. तर स्टार बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, 80ला आपण कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर उत्तर 1200 येणार आहे? तर आपण एका पर्यायाचा या ठिकाणी विचार करणार आहोत. पर्याय क्रमांक अ. आता 80 गुणिले पर्याय क्रमांक 1 आहे 10. मग आता 80 गुणिले जर 10 करायचं असेल तर अतिशय सोपा गुणाकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 80 लिहून घ्या आणि 10वर 1 शून्य आहे म्हणून 80वर 1 शून्य द्या. उत्तर आलं 800. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला उत्तर 1200 दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक अ आहे चूक. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब. मग आता 80 गुणिले पर्याय क्रमांक ब आहे 20. आपण या ठिकाणी घेतले आता 20. मग आता सुरुवातीला शून्याने गुणूया 0 0. त्यानंतर आता दशकाचा 0, 2 0 0 आणि 2 8 16. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आलं 1600. आपल्याला दिलेले आहे 1200. म्हणजे ब हा पर्याय सुद्धा आहे चूक. त्यानंतर आपण घेणार पर्याय क्रमांक क. पर्याय क्रमांक क नुसार 80 गुणिले 15. सुरुवातीला आपण 5ने गुणूया. 5 0 0, 5 8 40. त्यानंतर घेतला दशकाचा 0, 1 0 0 आणि 1 8 8. बेरीज करणार 0 0 आणि 8 आणि 4 12. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर बरोबर आलंय 1200. म्हणजे पर्याय क्रमांक क हा बरोबर आहे. म्हणजे 80नं जर आपण 15ला गुणलं तर उत्तर 1200 येतं. मग 80ने जर 25ला गुणलं तर उत्तर 1200 येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक ड हा चुकीचाच असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर फक्त क हे बरोबर आहे. मग खाली पर्यायांमध्ये जर बघितलं तर 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त क योग्य. प्रश्न नंबर 14. खालीलपैकी एकूण किती उदाहरणे बरोबर आहेत? विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्यायांमध्ये 4 गुणाकार दिलेले आहेत. त्यातले किती गुणाकार बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. आता आपण एक गुणाकार करणार आहोत. पर्याय क्रमांक अ 25
गुणिले 20. उत्तर दिलं आहे मित्रांनो 5 आणि शतक. उत्तर बरोबर येतं आहे का बघूया. 0 गुणिले 5 0, 0 गुणिले 2 0, दशकाचा 0, बे पंचे 10, हातचा आला 1, बे दुने 4 आणि 1 5. बेरीज केली विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आलं 500. आता 5 शतक या ठिकाणी 5 शतक म्हणजेच 500, पर्याय क्रमांक अ हा गुणाकार विद्यार्थी मित्रांनो बरोबर आला. त्यानंतर घेणार आता आपण पर्याय क्रमांक ब. 65 गुणिले 10. विद्यार्थी मित्रांनो, हा गुणाकार खूप सोपा आहे. ज्या वेळेला 10ने आपण 65ला गुणतो किंवा 100ने गुणतो, 1000ने गुणतो, म्हणजे गुणाकारामध्ये गुण्य आणि गुणक दोघांपैकी एक संख्या जर 100 असेल, 10 असेल, 1000 असेल, 10,000 असेल, अशा वेळेला हे काय करायचे, दुसरी जी संख्या आहे ती लिहून घ्यायची. म्हणजे 65 आपण लिहून घेणार, 10वर 1 शून्य आहे म्हणून फक्त 1 शून्य देणार. बघा, या ठिकाणी 100 असते तर आपण या ठिकाणी 2 शून्य दिले असते, 1000 असते तर 3 शून्य दिले असते. या पद्धतीनं हे गुणाकार करायचे असतात. म्हणजे उत्तर आलं मित्रांनो 650. आणि या ठिकाणी दिले 6 सहस्त्र, सहस्त्र म्हणजे 1000, 6000. मित्रांनो, हा गुणाकार चुकीचा आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क. 90 गुणिले 30. आता 90 गुणिले 30. 0ने गुणूया, 0 गुणिले 0 0, 0 गुणिले 9 0, दशकाचा 0, 3 0 0 आणि 3 9 27. विद्यार्थी मित्रांनो, बेरीज करणार, बेरीज येणार 2700. आपल्याला दिले 27 आणि शतक. विद्यार्थी मित्रांनो, हे लिहिले 27. शतक म्हणजे 100, 100वर 2 शून्य असतात, मग 27वर 2 शून्य लिहिले, बरोबर 2700 येतं. 27 शतक, 2700 म्हणजे 27 शतक. म्हणजे पर्याय क्रमांक क आहे बरोबर. अ बरोबर आहे, क बरोबर आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक ड हा शेवटचा पर्याय आपण या ठिकाणी सोडवणार. 50 गुणिले 50. आता 50 गुणिले 50. सुरुवातीला 0ने गुणणार, 0 गुणिले 0, 0 गुणिले 5 0, दशकाचा 0, 5 0 0 आणि 5 5 25. या ठिकाणी होणार बेरीज 2500. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला उत्तर दिले 250 आणि दशक हे लिहिले 250 आणि दशक म्हटले, दशक म्हणजे 10, 10वर 1 शून्य असतो म्हणून 250वर 1 शून्य लिहिला, बरोबर 2500 होते. म्हणजे ड हा पर्याय सुद्धा आहे बरोबर. खालीलपैकी एकूण किती उदाहरणे बरोबर आहेत, तर मित्रांनो अ, क आणि ड 3 उदाहरणे बरोबर आहेत. म्हणजे 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 3. प्रश्न नंबर 15. 5 लिटर पेट्रोलमध्ये गाडी 250 किमी धावते तर 15 लिटर पेट्रोलमध्ये ती किती किमी धावेल. विद्यार्थी मित्रांनो, एक गाडी आहे जी 5 लिटर पेट्रोलमध्ये 250 किलोमीटर अंतर धावते. मग आपण सुरुवातीला ती 1 लिटर पेट्रोलमध्ये किती अंतर धावते ते आपण शोधणार. त्यासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी भागाकार करावा लागणार. 250 किलोमीटर भागिले 5. 5 आहे लिटर. आपल्याला जे उत्तर मिळेल ते असेल 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी किती किलोमीटर धावते. आता 5 5 25. 25मधून 25 गेले, बाकी उरले 0 आणि 5 0 0. विद्यार्थी मित्रांनो, 5 लिटर पेट्रोलमध्ये जर गाडी 250 किलोमीटर अंतर धावत असेल तर 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी 50 किलोमीटर अंतर धावते. आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे 15 लिटर पेट्रोलमध्ये ती किती किलोमीटर अंतर धावेल. म्हणजे आपण गुणाकार करणार 15 गुणिले 50. 0 गुणिले 5 0, 0 गुणिले 1 0, त्यानंतर दशकाचा 0, 5 5 25, हातचे आले 2, 5 1 5 आणि 2 7. या ठिकाणी मित्रांनो बेरीज होणार 750. म्हणजे 15 लिटर पेट्रोलमध्ये गाडी किती किलोमीटर अंतर धावेल, तर 750 किलोमीटर. मग आता पर्यायांमध्ये जर आपण बघितलं तर 375. मित्रांनो 375 उत्तर नाही, हे उत्तर चूक आहे. त्यानंतर 500 उत्तरसुद्धा चूक आहे. पर्याय क्रमांक क आहे 750. विद्यार्थी मित्रांनो 750 किलोमीटर अंतर धावेल, हे उत्तर बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक ड आहे 750. विद्यार्थी मित्रांनो 750 सुद्धा बरोबर आहे. 750 म्हणा किंवा 750 म्हणा, हे उत्तर बरोबर आहे. क आणि ड हे 2 पर्याय बरोबर आहेत. म्हणून 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त क आणि ड योग्य. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्यवसाय नंबर 1 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा.
आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.